मागील 4 दिवसांपासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस बरसतो आहे। जर आपण पाहिलं तर आज 4 दिवसाच्या नंतर महाराष्ट्रामधील काही भागांमध्ये पावसाने उसंत घेतल्याचं पाहायला मिळतंय। जर आपण पाहिलं तर आता मी पुण्यातील भिडेपूल या ठिकाणी आहे। खडकवासला धरणामधून जर पाहिलं तर काल रात्री जे आहे 29,000 क्युसेक वेगानं खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि त्यामुळे कुठेतरी एकता नगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनेक घरांच्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पावसाचं पाणी शिरल्याचं पाहायला मिळालं होतं। अनेक आपत्कालीन यंत्रणा त्या ठिकाणी दाखलसुद्धा झालेली होती। अनेक नागरिकांना त्या ठिकाणी सुरक्षितरित्या रेस्क्यूसुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता जर आपण पाहिलं तर हाच भिडेपूल जो आहे तो भिडेपूल अक्षरशः आज तिसऱ्या दिवशीसुद्धा पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। भिडेपुलाच्या शेजारी असणारे नदीपात्रातील दोन्ही रस्ते तिसऱ्या दिवशीसुद्धा पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। आत्ताच नुकतंच जर आलेल्या माहितीनुसार जवळपास 22,000 क्युसेक वेगानं खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आज तिसऱ्या दिवशीसुद्धा हा जो भिडेपूल आहे तो पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। नदीपात्रामध्ये जाणारे दोन्ही रस्तेसुद्धा पाण्याखाली गेलेले आहेत। जर पाहिलं तर या ठिकाणी महापालिका प्रशासनाच्या वतीनं जे आहे आपत्कालीन यंत्रणासुद्धा या ठिकाणी सक्रिय करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। तर दुसऱ्या बाजूला अग्निशमन दलाची वाहनंसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। भिडे पुलामधला जो रस्ता आहे, नदीपात्रामधला जो रस्ता आहे, भिडे पुलावरून जाणारा जो रस्ता आहे त्या दोन्ही साईडला जे आहे दोरखंड जे आहेत ते बांधण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर अग्निशमन दलाचं विभाग जे आहे ते सुद्धा पथकसुद्धा आहे ते सुद्धा या ठिकाणी एकंदरीत आणल्याचं पाहायला मिळतं। रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड लावून हा रस्ता जो आहे तो अडवण्यात आलेला आहे। खरं तर पाहतोय की ज्यावेळेस भिडेपूल हा पाण्याखाली जातो त्यावेळेस म्हटलं जातं की पुण्यामध्ये समाधानकारक पाऊस बरसलेला आहे। जर आपण पाहिलं तर पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे जे धरणं आहेत ज्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण पाहिलं खडकवासला धरण असेल, वरसगाव धरण असेल, त्याचबरोबर टेमघर धरण असेल, ही जी धरणं आहेत ती पूर्णपणे 100% ही धरणं भरलेली आहेत। त्याचबरोबर खडकवासलामध्ये जर पाहिलं तर जवळपास 96% पाणी साठा हा जमा झाल्याचं एकंदरीत सांगण्यात येते। परंतु आत्ताही जर पाहिलं तर मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नदीपात्रातून पाण्याचा प्रवाह हा विसर्जित होताना दिसत आहे। कारण तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जवळपास तिसरा दिवस आहे तरीसुद्धा हा भिडेपूल पाण्याखाली आहे। नदीपात्रातील रस्तेसुद्धा तिसऱ्या दिवशीसुद्धा पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळते। खरं तर आता 3-4 दिवसाच्या नंतर कुठेतरी पुण्यामध्ये पावसाने थोडीशी आज उघडीक घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे कुठेतरी आता ज्यावेळेस आपण पाहिलं की 2 दिवसांच्या आधी जर पाहिलं तर 39,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता, तो आता हळूहळू कमी करत आज जर पाहिलं तर 22,000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग मुठा नदीमध्ये प्रवाहित करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आता अक्षरशः या पावसामुळे पुण्यामध्ये अक्षरशः या पावसाने थैमान घातलेलं होतं। आज कुठेतरी पावसाने उसंत घेतल्यामुळे कुठेतरी जनजीवन आता पूर्वपदावर येताना पाहायला मिळते। परंतु आता हा भिडेपूल पाण्याखालून कधी जाणार किंवा हा भिडेपूल विशेषतः प्रवाशांसाठी रहिवाशांसाठी कधी मोकळा होणार हे पाहणंसुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।